नमस्कार। आज कार्तिक शुक्ल प्रतिपदा शके 1945 दिवाळी पाडवा। मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठाणे शहरात फटाके वाजवण्याचं प्रमाण झालं कमी। प्रदूषणाच्या पातळीत 5% तर ध्वनी पातळीत 21% घट। कळवा पूर्व विभागासाठी विशेष निधी उपलब्ध झाल्यावर कळव्यातील समस्या मार्गी लागणार आणि ठाण्यातून दिवाळीचा फराळ पोहोचला परदेशात। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राइब करायला विसरू नका। मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा। फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा, उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारी बच्ची का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। ठाणे शहरात नागरिकांनी दिवाळी सण उत्स्फूर्तपणे साजरा केला। त्याचवेळी फटाके वाजण्याच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा महापालिका प्रशासनानं केला आहे। 2022च्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी हवेच्या गुणवत्तेशी तुलना केली असता 2023 मध्ये हवेतील प्रदूषणाच्या पातळीत 5% आणि ध्वनी पातळीत 21% घट झाली आहे। महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाद्वारे दीपावली पूर्व आणि दीपावली कालावधीत शहरातील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली। त्यात ठाण्यात दिवाळी पूर्व कालावधीत हवेतील धुलीकणांचं प्रमाण 122 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर, हवेतील NOx प्रमाण 52 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर, तर SOचं प्रमाण 24 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर इतका आढळलं असून त्यानुसार AQI 115 इतका होता। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेतील धुलीकणांचं प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 190 नॅनोग्रॅम पर मीटर इतकं आढळलं। तसंच याच दिवशी हवेतील NOxचं प्रमाण 65 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर, तर SOचं प्रमाण 32 मायक्रोग्रॅम पर क्युबिक मीटर इतकं आढळलं असून त्यानुसार AQI 160 मध्यम प्रदूषित इतका होता। हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होतं असं निरीक्षण मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नोंदवलं। त्याचबरोबर पाडवा आणि भाऊबीज या 2 दिवशीही फटाक्यांचं प्रमाण कमी ठेवावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे। उच्च न्यायालयानं हवेची गुणवत्ता खालावल्यानं फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत 2 तासांची मुदत दिली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून डिसेंबर महिन्यात कळवा पूर्व विभागासाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे। यानंतर जानेवारी महिन्यात कळवा पूर्व येथील पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न तसंच इतर विकास कामं मार्गी लागणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली। महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला राजनाथजी यांनी दिलेल्या पत्रानुसार अजितदादांकडे कळवा पूर्वसाठी विशेष निधीची मागणी केली होती। यानुसार हा विशेष निधी मिळणार आहे। सरकार आपलं आहे, आता पोलीस प्रशासन किंवा महापालिका प्रशासन आपल्याला त्रास देणार नाही। निसंकोच न घाबरता लोकांची कामं करा। राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे आपल्या पाठीशी उभी आहे असे उद्गार ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी काढले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पाचवड पाडा घोडबंदर रोड इथे आकाश कंदील उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबवण्यात आला। हे या कार्यक्रमाचं 4थं वर्ष होतं। यावर्षी पाचवड पाड्यामधल्या आदिवासी मुलामुलींसाठी आकाश कंदील बनवणे आणि विक्री करणे असा उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं राबवण्यात आला। आदिवासी मुलांनी एकूण 1100 आकाश कंदील तयार केले आणि त्याची विक्री ठाणे शहरात करण्यात आली। या उपक्रमात एकूण 30 आदिवासी मुलामुलींनी सहभाग घेतला होता। आकाश कंदील विक्रीतून मुलांना प्रत्येकी 2 ते 2.5 हजार रुपये उत्पन्न मिळालं।
सकाळी शाळेत जाऊन अभ्यास करणं, दुपारच्या वेळात घरची कामं करणं आणि रात्री आकाशकंदील बनवणं असा या मुलांचा दिनक्रम असायचा. अगदी छोट्या वयात स्वावलंबनातून काहीतरी व्यवसाय करण्याचं प्रशिक्षण या उपक्रमाच्या माध्यमातून लहान मुलांना मिळालं आणि या छोट्याशा उत्पन्नातून त्यांनी आपली दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना गावडे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते लहान मुलांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. दिवाळी म्हणजे आनंद उत्सवाचा सण आहे, पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना तसंच इतर अनेकांना दिवाळी साजरी करायला मिळतेच असं नाही. पण अशा मंडळींची आठवण ठेवून ठाण्यातील वेदांत येथील मुलांनी घरातील मोलकरणी, सुरक्षा कर्मचारी, घरातील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, वाहन चालक यांना मिठाई देऊन प्रेमाचा संदेश दिला. त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले. आम्हा सर्वांसाठी हा एक अतिशय हृदयस्पर्शी क्षण होता आणि मुलांनी खूप आनंदानं परोपकाराची कृती केली, ज्यामुळे आम्हा सर्वांना आनंद झाला, अशा भावना कर्मचाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्तातर्फे आमच्या सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केळकर यांच्यातर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार संजय केळकर आपला हक्काचा माणूस. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे पालघर जिल्ह्याचे एक समन्वयक माजी खासदार आनंद परांजपे यांच्यातर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आमदार प्रताप सरनाईक कार्यसम्राट आमदार. चला स्वप्ननगरीत फेरफटका मारायला. रंगोली सारीज तर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली सारीज, डिझायनर स्टुडिओ, गोखले रोड, ठाणे. राजवंत ज्वेलर्स तर्फे सर्व ठाणेकरांना दीपावलीच्या सुवर्णमय शुभेच्छा. सोने, चांदी, हिऱ्या मोत्यांच्या दागिन्यांचं समृद्ध दालन, राजवंत ज्वेलर्स. श्री स्थानक वाहिनीतर्फे ठाणेकरांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्थानक वाहिनी, ठाण्यातील पहिली स्थानिक वाहिनी. आता लुटा घर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिवाळीच्या पहिल्या दिवशी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी दीपावली स्नेहमिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या दीपावली स्नेहमिलन मेळाव्यात ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत एकत्रितरित्या दिवाळीचा फराळ आणि चहा पाण्याचा आस्वाद घेतला आणि जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, नजीब मुल्ला यांनी मनमोकळ्या गप्पा मारत सर्वांशी कौटुंबिक संवाद साधला. नरक चतुर्दशीच्या निमित्ताने वाईट विचार, वाईट प्रवृत्तीचा नाश हो. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सर्वांना धनधान्य, सुख समृद्धी आणि मनशांती लाभो. सर्वांचे आरोग्य चांगले राहो. सर्वांना सुखी, समाधानी, आनंदी आयुष्य लाभो आणि पक्षकार्य अधिक जोशात वाढवण्याचं बळ मिळो, अशी प्रार्थना आनंद परांजपे यांनी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळी म्हटलं की आठवतो तो फराळ, फटाके, नवीन कपडे. हा आनंदाचा दीपोत्सवाचा सण.
हा सण आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ल्यांप्रती एक आदरभाव, ऐतिहासिक वारसा म्हणून आपण सर्वच त्यांच्याकडे अभिमानाने पाहतो. आपल्या प्राचीन ऐतिहासिक गड किल्ले जतन करणे सर्वांचं कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच रयतेचे घर प्रकाशित झाले आणि समृद्ध झाले. किल्ले हे संरक्षिततेचं प्रतीक आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. त्यांच्या महान कार्याला स्मरून दरवर्षीप्रमाणे या दिवाळीला सुद्धा बालकलाकार अथर्व वगळ याने किल्ला साकारला. यावर्षी आपल्या मित्रांच्या अथर्व शिंदे, कनिष्क पाटोळे, अथर्व साळवे, सुजल सुभेदार आणि इतर लहानग्यांच्या सहकार्याने खारेगावमधील सया पार्क सोसायटी इथे हुबेहूब रोहिडा किल्ला साकारण्यात आला आहे. वन खात्याचे कर्मचारी संतोष भगाने यांनी रायगड किल्ल्याची सुंदर प्रतिकृती उभारली आहे. या रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनातील 2 प्रसंगही त्यांनी कोरले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 मध्ये झालेला राज्याभिषेक त्यांनी या किल्ल्यावर उभारला आहे. तर शिवाजी महाराजांचा 3 एप्रिल 1680 रोजी झालेला मृत्यूही त्यांनी या किल्ल्यावर उभारला आहे. हा किल्ला उभारायला संतोष भगाने यांना 10 दिवस लागले. 15 बाय 20 फूट या आकारात त्यांनी हा किल्ला उभारला आहे. गेली 16 वर्ष ते विविध किल्ले उभारत आहेत. रुळावर चालत घरी परतणाऱ्या एका महिलेवर बलात्कार होण्याची धक्कादायक घटना टिटवाळा इथे समोर आली आहे. ही महिला लोकलमधून उतरून आपल्या घरी जात असताना तिच्यावर एका व्यक्तीने बलात्कार केला. टिटवाळा रेल्वे स्थानकालगत हा प्रकार घडला. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. अंबरनाथ शिवमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. अंबरनाथमध्ये 1000 वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचा ठळक पुरावा असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार आहे. शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी राज्य शासनानं 150 कोटींचा निधी दिला आहे. त्याचे टेंडर सुद्धा झालं आहे आणि आता काम सुरू होणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. 2 वर्षात प्राचीन शिवमंदिराचा कायापालट होणार आहे. तेथील नदीचे नाल्यात रूपांतर झालं आहे. त्या नाल्याचे नदीत पुन्हा रूपांतर करण्यात आलं आहे. सुशोभीकरणाचं संपूर्ण काम काळ्या पाषाणात केलं जाणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. यात प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, ॲम्पी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता आणि अंतर्गत रस्ते, क्रीडांगण आणि स्वच्छतागृह, बंधारा, भक्तनिवास, घाट आणि संरक्षक भिंत या कामांचा समावेश आहे. दिवाळी म्हटलं की जसे फटाके येतात तसंच दिवाळी म्हटलं की फराळही येतो. फराळाला दिवाळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशात फराळ सहज उपलब्ध होतो, पण परदेशातील मंडळींना मात्र फराळासाठी लागणारे पदार्थ इतक्या सहजतेने उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे परदेशातील मंडळी ही आपल्याकडील घरगुती फराळ बनवणाऱ्या मंडळींवर अवलंबून असतात. ठाण्यातील मेधा देशपांडे असाच घरगुती फराळ तयार करतात. त्यांच्या फराळाला परदेशातून मोठी मागणी असते. यावर्षीही त्यांनी लाडू, चकली, चिवडा, करंजी, चिरोटे, अनारसे, भाजलेले आणि तळलेले अशा दोन्ही पद्धतीचे फराळ परदेशात पाठवले आहेत. आरोग्याच्या बाबतीत जागरूक असणाऱ्यांना भाजलेले पदार्थ जास्त भावतात, त्यामुळे त्यांनी दोन्ही प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवले होते. अलीकडेच हे फराळाचे पदार्थ अमेरिका, कॅनडा, इजिप्त, दुबई, सिंगापूर, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशात पाठवण्यात आले. हे पदार्थ पोहोचेपर्यंत योग्य तऱ्हेने राहावेत यासाठी त्यांनी त्याचं पॅकिंगही अत्याधुनिक आणि उत्कृष्ट पद्धतीनं केलं होतं. व्यावसायिक कुरिअर संस्थांमधून त्यांनी हे फराळाचे पदार्थ परदेशात पाठवले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात
अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठाणे शहरात फटाके वाजवण्याचं प्रमाण झालं कमी. प्रदूषणाच्या पातळीत 5% तर ध्वनी पातळीत 21% घट. कळवा पूर्व विभागासाठी विशेष निधी उपलब्ध झाल्यावर कळव्यातील समस्या मार्गी लागणार. आणि ठाण्यातून दिवाळीचा फराळ पोहोचला परदेशात. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.